नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्या शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पोलीस आयुक्तालय उल्हासनगर परिमंडळांतर्गत 8 पोलीस ठाण्यामधील एकूण 1,41,00,000 रुपये किमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यात पोलिसांना यश. एस जोंधळे विद्यामंदिर इंग्रजी माध्यम शाळेत गणिताच्या शिक्षिकेनं 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण. आणि ठाण्यातील प्रसिद्ध श्री भवानी चौकातील नवरात्रोत्सवात साकारणार श्रीराम मंदिराची प्रतिकृती खासदार श्रीकांत शिंदे. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. दिवा रेल्वे स्थानकाजवळील दिवा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचं काम वेगानं करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ते भूसंपादन आणि जोड रस्ते यांच्या कामाला गती देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत. दिवा पूर्व आणि पश्चिम इथल्या उड्डाणपुलाचं काम आणि परिसरातील व्यवस्था यांची पाहणी आयुक्त बांगर यांनी केली. उड्डाणपुलाचे जोड रस्ते आणि गटार यांचं काम पूर्ण झाल्यावर भिंतींचं काम करता येईल. त्यामुळे येत्या 3 महिन्यात हे काम पूर्ण करावं. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या भागात जिथे जिथे भूसंपादन पूर्ण झालं आहे तिथल्या रस्त्यांची कामं 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करावीत. तिथलं वर्दळ लक्षात घेता रात्रीच्या वेळी जास्तीत जास्त काम करण्यावर भर द्यावा, असं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलंय. दिवा पश्चिम इथल्या महानगरपालिका शाळा परिसर, गावदेवी मंदिर या पट्ट्यात उड्डाण पुलाची मार्गिका उतरणार आहे. त्या मार्गिकेच्या संपूर्ण भागाची पाहणी आयुक्त बांगर यांनी केली. रेल्वेचं देखील उड्डाण पुलासाठी समांतर काम सुरूच आहे. त्यांच्या कामाशी समन्वय साधून पूर्व बाजूचे गर्डर लॉन्चिंग आणि डेक स्लॅब ही कामं 30 जूनपर्यंत पूर्ण होऊ शकतील. त्यानुसार नियोजन करावं, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले. उड्डाण पुलाच्या पाहणीनंतर दिवा पूर्व आणि पश्चिम इथल्या रेल्वेला समांतर असलेल्या कल्याण दिशेकडील कच्च्या रस्त्यांची पाहणी आयुक्त बांगर यांनी केली. रेल्वेच्या मालमत्तेतील रस्त्याच्या काही भागामुळे इथलं काम थांबलं असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्यानुसार अधिक माहिती घेऊन रेल्वेशी संबंधित अधिकारी चर्चा करतील, असं आयुक्तांनी सांगितलं. दिवा पूर्व इथल्या काही भागातील रस्त्याचं डांबरीकरण लवकरच केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे शीळ फाटा ते दिवा इथल्या 5.5 किलोमीटर लांबीच्या 900 मीटर व्यासाच्या पाईपलाईनचं काम दसऱ्याला सुरू होईल, असं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलंय. मुंब्रा देवी रोड, स्टेशन रोड, दिवा सर्कल या भागाची पाहणी देखील करण्यात आली. काही भागात रस्त्याच्या मध्ये असलेल्या विजेचे खांब काढण्याबद्दल आयुक्तांनी विद्युत विभागाला निर्देश दिले. डोंबिवलीतील एस जोंधळे विद्यामंदिर इंग्रजी माध्यम शाळेत गणिताच्या शिक्षिकेनं 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. डोंबिवलीतील एस जोंधळे विद्यामंदिर इंग्रजी माध्यम या शाळेत गणिताच्या नीलम भारमल या शिक्षिकेनं 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना गणित येत नाही म्हणून बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये मुलांच्या मानेला, हाताला भरपूर मारलंय. लोखंडी रॉडनं आणि मारलेलं असल्यानं काही मुलं जखमी झाली असून संतप्त झालेल्या पालकानं शिक्षिकेवर कारवाई करण्यासाठी शाळेत मोठाच गोंधळ घातला. यावेळेला शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देखील कारवाईसाठी शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या कार्यालयात 3 तास ठिय्या आंदोलन करीत कारवाईची मागणी केली. पालकांचा संताप पाहताच मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षिकेवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं. मात्र पालकांच्या म्हणण्यानुसार
शाळेत मनाला येईल त्याप्रमाणे शाळा प्रशासन शिक्षक म्हणून कोणालाही रुजू करत असल्यानं विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ शाळेनं मांडला असल्याचा आरोप देखील यावेळी पालकांनी केला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागात मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळे विविध मूलभूत सोयी सुविधा उभ्या राहिल्या आहेत. याचबरोबर आता मतदारसंघातील ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधा उभारणीसाठी शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातर्फे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत रस्ते उभारणी, रस्त्यांचं काँक्रिटीकरण, स्मशानभूमी बांधणं, दशक्रिया विधी घाटाचं सुशोभीकरण, बंदिस्त गटारं, नाले, समाज मंदिर बांधणं यासारखी विविध कामं देखील मार्गी लागणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी देखील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आजवर मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून यासाठी नुकताच 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीच्या माध्यमातून रस्ते उभारणी, स्मशानभूमी बांधणं, दशक्रिया विधी घाटाचं सुशोभीकरण, बंदिस्त गटारं, नाले, समाज मंदिर बांधणं यासारखी समाजोपयोगी कामं या अंतर्गत करण्यात आली आहेत. कल्याण तसेच अंबरनाथ तालुक्यात या कामांची उभारणी करण्यात येणार असून यामुळे मतदारसंघातील शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागाचा देखील चेहरा मोहरा पालटणार आहे. अंबरनाथ तालुक्यातील हाजी मलंगगडाच्या पायथ्याशी मौजे कुंभारली या पुरातन मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंदिर परिसराच्या सुशोभीकरणानं या मंदिर परिसराला एक नवीन झळाळी प्राप्त होणार आहे. ठाणे पासिंग असलेल्या वाहनांना आनंदनगर नाक्यावर टोलमुक्त करण्यासाठी आमदार संजय केळकर गेल्या 5 वर्षांपासून पाठपुरावा करतायत. संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका देखील घेतली होती. सध्या या मुद्द्यावर आंदोलनं सुरू असून टोल मुक्ती कराच अशी आग्रही मागणी केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेला ठाण्यातील आनंदनगर टोल नाका MH04 वाहनांसाठी डोकेदुखी ठरलाय. रोज हजारो गाड्या या नाक्यावरून मुंबईत प्रवेश करतात आणि मुंबईहून ठाण्यात येत असतात. टोल भरण्यासाठी या वाहनांना काही काळ थांबावं लागत असल्यानं या मार्गावर मोठीच वाहतूक कोंडी देखील होत असते. त्यामुळे पैसे आणि इंधन यांचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत असतो. टप्प्याटप्प्यानं टोल मुक्ती करताना MH04 या वाहनांना मुंबईत प्रवेश करताना टोल माफी देण्यात यावी अशी मागणी केळकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. या मार्गावरील टोल बंद करताना ठेकेदार कंपनीला किती भरपाई द्यावी लागेल याचा आढावा घेण्याचे निर्देश देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. 3 वर्षात वाहनांच्या संख्येत मोठीच भर पडली असून आनंदनगर नाक्यावरून पूर्वीपेक्षा तिपटीनं वाहनं ये जा करतायत. त्यामुळं ठेकेदार कंपनीची वसुली जवळपास पूर्ण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या हा टोल नाका टोलमुक्त करण्यासाठी आंदोलनं देखील होत आहेत. या पार्श्वभूमीवर MH04 ही वाहनं टोलमुक्त करा अशी आग्रहाची मागणी आमदार केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यापुढील बातम्या एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर.
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पोलीस आयुक्तालय उल्हासनगर परिमंडळाअंतर्गत 8 पोलीस ठाण्यामधील एकूण 1,41,40,00,000 रुपये किमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्यात पोलिसांना यश आलंय. उल्हासनगर परिमंडळाअंतर्गत सर्व पोलीस स्टेशन परिसरात 2022 आणि 2023 या वर्षात दागिने, रोख रक्कम, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि वाहनं चोरीस गेले होते. सोनसाखळी चोरी आणि इतर चोरीच्या गुन्ह्यामधील चोरीला गेलेले सोन्याचे दागिने आणि इतर चोरीच्या तपासात तांत्रिक मदतीनं अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील एकूण 1,41,40,97,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून एकूण सुमारे 44,58,625 रुपयाचं सोनं, चांदीचे दागिने तसंच रोख रक्कम 6,16,620 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. तो फिर्यादियांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्यात गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या साहाय्यानं ठिकठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करून संशयित वाहनांची तपासणी करून जुने मोटरसायकल खरेदी विक्री करणारे मोटर गॅरेजेस तपासून तसंच टोल नाक्यावरील CCTV फुटेजची तपासणी करून तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदार यांचा वापर करून अतिशय कौशल्यपूर्ण रीतीनं कामगिरी करून एकूण सुमारे 40,37,000 रुपये किमतीची एकूण 54 वाहनं तसंच सुमारे 8,82,050 रुपये किमतीचा इतर मुद्देमाल देखील जप्त करून संबंधित फिर्यादी यांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे. चोरीस गेलेले आणि हरवलेले मोबाईल फोन याबाबतची सविस्तर माहिती केंद्र शासनानं तयार केलेल्या CEIR या ॲपमध्ये भरून त्यानुसार चोरीस गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोन वापरकर्त्यांच्या पत्त्यावर समक्ष जाऊन तसंच तांत्रिक पद्धतीनं बारकाईनं विश्लेषण करून त्या आधारे विविध मोबाईल कंपन्यांचे मोबाईल सुमारे 42,03,049 किमतीचे एकूण 323 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. असा सर्व मुद्देमाल संबंधित फिर्यादी यांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे. वरील प्रमाणे कौशल्यपूर्ण उकल केलेल्या गुन्ह्यातील एकूण 1,41,40,00,000 रुपये 344 किमतीचा जप्त मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरित करण्यात आला आहे. पंचायत समिती मुरबाड इथं मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदाल आणि आमदार किसन कथोरे यांनी भेट दिली. खाते प्रमुखांचा आढावा घेऊन विविध योजनांबाबत सूचना देण्यात आल्या. तसंच पंचायत समिती अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांचा आढावा घेण्यात आला. तदनंतर जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण आणि प्रगतीत असलेल्या कामाचा आढावा देखील घेण्यात आला. आयुष्यमान भारत कार्ड संबंधित दररोज 5,000 कार्ड तयार करण्यात यावीत अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिली. तसंच ग्रामपंचायत न्हावा इथं जल जीवन मिशन अंतर्गत कामांना भेट दिली आणि घरकुल पाहणी केली. ठाण्यात रेमंड कंपनीच्या हद्दीत असलेली मौजे 5 पाखाडी इथली सर्वे नंबर 127 क्षेत्र 086-0 सर्वे नंबर 128 ब क्षेत्र 181 आणि सर्वे नंबर 129-1 क्षेत्र 2-092 या जमिनीचे सन 1930-31 च्या 7/12 उतार्यावर वारसा हक्कानं आदिवासी कुळाच्या नावावर असताना ही जमीन बेकायदेशीररित्या बळकावून गगनचुंबी इमारतींचे इमले बांधणाऱ्या रेमंड कंपनीच्या विरोधात जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. ठाण्यातील शासकीय निवासस्थान इथं या जमिनीचे मालक आदिवासी बांधवांना सोबत घेऊन पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी करण्यात आली. यावेळी आदिवासी शेतकरी सुरेश भोयाळ आणि गणपत बोडखे यांचं संपूर्ण कुटुंब तिथं उपस्थित होतं. ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रोत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या बनवून दुर्गेश्वरीचा दरबार प्रति श्रीराम मंदिर स्वरूपात भाविकांना अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती
खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. धर्मवीर आनंद दिघेंनी जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या या नवरात्रोत्सवाचा नावलौकिक दिवसेदिवस वाढतोय. यावर्षी श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधून श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. नागर शैलीवर आधारित हे मंदिर पूर्णपणे फायबर ग्लास, स्टील, लाकडी फळ्या, ऑइल पेंट इत्यादी सामुग्रीचा प्रामुख्यानं यामध्ये वापर करण्यात येणार आहे. मंदिराची आरास सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते साकारत असून मंदिर उभारण्यासाठी पुणे, कराड, शहापूर, भांडूप, जोगेश्वरी आणि टेंभेनाका, ठाणे अशा 6 ठिकाणी काम अहोरात्र सुरू आहे. अंदाजे 350 कुशल तर अनेक अकुशल कारागीर अहोरात्र काम करत आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा 40 बाय 40 फूट इतक्या मोजमापाचा असून त्याची उंची सुमारे 60 फूट इतकी आहे. छताचा आतील भाग नक्षीकामानं नटलेल्या छत्री आकाराचा आहे. यामध्ये दशावतार सोबतच विठू माऊली आणि श्री सत्यनारायणाचं भाविकांना दर्शन होणार आहे. सभामंडप नागर शैलीच्या अप्रतिम शिल्पकलेची ओळख पटवून देणारी असेल असं देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. बाहेरील बाजूला 6 फूट उंचीचे 2 गरुड स्वागतासाठी उभे असतील तर 7 छोटे मोठे कळस आणि एक मुख्य कळस उभारण्यात येणार आहे. भगव्या ध्वजासह मंदिराची भव्यता कायम ठेवून 101 फुटाची उंची गाठण्याचा प्रयत्न आहे. बाहेरील रोडवरील मुख्य कमानी वानर सेनेचं दर्शन घडवणारं असल्यामुळं आपण श्रीरामांच्या नगरीत असल्याची अनुभूती भाविकांना निश्चितच होईल असं देखील खासदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. धर्मवीर आनंद दिघेंनी सुरू केलेली नवरात्रोत्सवाची परंपरा अव्याहतपणे पुढे चालू राहावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक हिरिरीनं काम करतायत. सर्वांनीच या नवरात्रोत्सवात सहभागी होऊन या उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पोलीस आयुक्तालय उल्हासनगर परिमंडळाअंतर्गत 8 पोलीस ठाण्यातील एकूण 1,41,00,000 रुपये किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल परत करण्यात पोलिसांना यश. S.H. जोंधळे विद्यामंदिर इंग्रजी माध्यम शाळेत गणिताच्या शिक्षिकेनं 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना. आणि ठाण्यातील सुप्रसिद्ध श्री भवानी चौकातील नवरात्रोत्सवात साकारणार श्रीराम मंदिराची प्रतिकृती खासदार श्रीकांत शिंदे. तर या होत्या ठाणे वार्ता.
आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.